प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरात विंटेज कार आणि बाईकची रॅली काढण्यात आली। कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरामध्ये 1932 ते 1990 या सालातील 200हून अधिक जुन्या आलिशान आणि रुबाबदार गाड्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। यावेळी जुन्या विंटेज कार्स पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी देखील गर्दी केली। मुंबई नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काला घोडा महोत्सवास सुरुवात झाली आहे। यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा साकारण्यात येणार आहे। सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा साकारण्यात येणार आहे। यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बाजी मारत पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने मानाची चांदीची गदा पटकावली आहे। भाग्यश्री फंड आणि कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांच्यात अंतिम लढत झाली। या लढतीमध्ये भाग्यश्रीने 2-4 अशा फरकाने बाजी मारली। राज्यभरातील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती। मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पुनर्वापरातील बारदाना वापरण्याचा निर्णय घेतला। नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा फटका टरबुजाला बसतोय। वाल्मिक वाळुंज या शेतकऱ्याने 2 एकरात टरबुजाची लागवड केली होती। मात्र लहरी वातावरणामुळे टरबुजावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे शेतकऱ्याचं 1.5 लाखांचं नुकसान झालंय। सांगलीत यंदा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्याचं दिसतंय। दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रति किलो सरासरी 40 रुपयांची वाढ झाली आहे। यंदा बेदाणा कमी आहे, त्यामुळे मागणी वाढणार असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यात पपई तोड सुरू झाली असून पपईला चांगला दर मिळतोय। पपईला 11 रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री दत्ता भरणे यांचा ताफा आंदोलकाने अडवलाय। 3 मुजमुले या आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी अपहार केल्याचा आरोप या आंदोलकाने केलाय। दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय। राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलंय। पुण्यातील मंडई परिसरामध्ये असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रीय एकात्मता समितीचे कार्यकर्ते भारतीय संविधान या ग्रंथासह आंदोलनात सहभागी झालेत। धुळ्यातील जैतान ग्रामपंचायत सदस्याने जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर ज्वलनशील द्रव्य अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। दलित सुधार योजनेस निधी उपलब्ध होत नसल्याने या सदस्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने हा अनर्थ टळला। नांदेडच्या माहूरगड या ठिकाणी भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे। माहूरगड या ठिकाणी भगर खाल्ल्यामुळे 52 भाविकांची प्रकृती खराब झाली आहे। उलट्या, मळमळ आणि चक्करचा त्रास या भाविकांना होऊ लागला। 52 पैकी 4 भाविकांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती आहे। या सर्व भाविकांवर माहूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लातूर जिल्ह्याच्या उदगीरात बर्ड फ्लूमुळे 64 कावळ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे। त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांबरोबर पशुसंवर्धनाची धास्ती वाढली आहे। दरम्यान कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेत। माढा तालुक्यातील टाकळी या ठिकाणी मगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बंधाऱ्यालगत भली मोठी मगर झोपल्याचं दिसून आलंय आणि रात्री शेतकऱ्यांना ही मगर दिसली आहे। मगर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूज जवळ मोठा अपघात झालाय। अत्यंत वेगात आलेल्या 2 टॅक्सी रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला धडकल्यात। या अपघातात 5 जण जखमी असल्याची माहिती आहे। नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात चिंतामण वाडीजवळ एका खासगी मिनी बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने मिनी बसचा अपघात झालाय।
अपघातात 21 जण जखमी तर 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईहून सिन्नरला एका लग्नाच्या कार्यक्रमाला जात होतं. महाड वरंद घाटामध्ये अपघात झालाय. ट्रक घाटाच्या संरक्षक भिंतीला धडकत अपघात झालाय. सुदैवाने ट्रक दरीत जाता जाता बचावलाय, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सांगलीत भैरवनाथ मोबाईल शॉपीतील कामगाराने 100 रुपयांचं स्क्रीन गार्ड 50 रुपयांना विकल्याने वाद झाला. त्यानंतर चौघांनी चाकू आणि कोयत्याने वार करत कामगाराची हत्या केली आहे. हल्लेखोरांना जेरबंद करण्यात यश आलंय. विवाहाच्या आमिषाने डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बिब्वेवाडी परिसरामध्ये महिला डॉक्टरने तिच्याच क्लिनिकमध्ये विष पिऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला बिब्वेवाडी पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून अटक केली आहे. दाओसमध्ये 40,000 कोटींची गुंतवणूक रत्नागिरीमध्ये झाली, त्यामुळे मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. त्यामुळे कोकणामध्ये सुबत्ता येईल असा विश्वास देखील सामंतांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एनसीपी नेते बाबूराव चांदेरेंनी जमिनीच्या वादातून विजय रौंदळ यांना मारहाण केली होती. मारहाण करून त्यांना आपटतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. याची तक्रार केल्यानंतर पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. काम का चालू केलं सर? राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार असून सरकारने कुठलेही निकष बदललेले नसल्याचं स्पष्टीकरण अदिती तटकरे यांनी दिलंय. तर त्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन आपल्या प्रगतीबाबत सांगून स्वतः आता लाभ नको असे सांगत आहेत. त्यांच्याबाबत निर्णय घेणं सुरू असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं. ऑक्टोबरपर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेत. अजित पवारांनी विधानसभेमध्ये शब्द दिला होता, दिव्यांगांना 5 तारखेच्या आत त्यांचं मानधन मिळेल, पण ते आश्वासन अजित पवारांनी पूर्ण केलं नाही. तोडगा निघाला नाही. आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला. कोल्हापुरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. छत्रपती शाहू महाराज मैदानामध्ये आंदोलकांनी ठिय्या मांडलाय. तर त्या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. प्रहार संघटनेकडून पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय. दिव्यांग व्यक्तींना 1,500 पेन्शन्स मिळते ती वाढवून 6,000 मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीडमध्ये मनसूर शाहवली दर्ग्याचं चादर अर्पण करत दर्शन घेतलंय. यावेळी सिंधिया कुटुंबासह शासकीय अधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. आणि आता पाहूयात कुंभमेळा संदर्भातील बातम्या. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला. मात्र तिनं घेतलेल्या संन्यासावरून वाद का विकोपाला गेलाय? किन्नर आखाड्यातील तिच्या दीक्षेवर कुणी आक्षेप घेतलाय? ममताला संन्यास सोडावा लागणार का? यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात. ममताचा संन्यास, आखाड्यांचा संताप. संन्यासानंतरही ममताची वादापासून मुक्ती नाहीच. श्री यमाई ममता नंदगिरीवरून वाट टोकाला. जगात काही लोक अशी असतात की वादाचं आणि त्यांचं नातं आयुष्यभराचं असतं. त्यातलीच एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी ममता कुलकर्णी.
ममताचं आत्तापर्यंतचं आयुष्य वादांनी भरलेलं होतं. मात्र या साऱ्या वादांपासून दूर जाण्यासाठी ममतानं संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आणि महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्यात तिनं साध्वी होण्यासाठी दीक्षा घेतली. काम, क्रोध, राग आणि लोभापासून मुक्ती मिळवण्यासाठी कुलकर्ण्यांची ममता श्री यमाई ममता नंदगिरी झाली आणि त्यावरूनच वाद विकोपाला गेला. ममताला किन्नर आखाड्याच्या थेट महामंडलेश्वराच्या पदावर बसवण्यात आलं आणि त्यामुळेच किन्नर आखाड्याची पहिली महामंडलेश्वर हेमांगी सखीसह अनेक साधू संतांनी तिच्या दीक्षेवरच आक्षेप घेतलाय. ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए. किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं. समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहता हूं. अब कुंभ किसकी चर्चा कर रहा है? मोनालिसा की. कुंभ किसकी चर्चा कर रहा है? हर्षा रिछारिया की. कुंभ किसकी चर्चा करता है? पागल आईआईटी बाबा की. अब आज से चर्चा फिर से शुरू होगी ममता कुलकर्णी की. पूरा कुंभ समाप्त होने को है. हमने अपनी परंपराओं को ठीक करने पे कहाँ विचार किया, कहाँ सम्मेलन किया, कहाँ सारे अखाड़े के लोग मिले, कहाँ हम आचार्यों के नेतृत्व में जाकर के बैठे. तो सारी परंपराएं नष्ट भ्रष्ट हो रही हैं. मैं वही चाहता हूं कि इस पे सरकार को भी हस्तक्षेप करना चाहिए. ममताचा संन्यास नेमका कशामुळे वादात आला पाहूया. ममतानं धर्मशास्त्राची कोणतीही शिक्षा न घेता दीक्षा घेतली. स्त्री असूनही किन्नर आखाड्यात दीक्षा देण्यावर आक्षेप. कोणतीही धार्मिक प्रक्रिया पूर्ण न करता थेट महामंडलेश्वर पदावर कशी? ड्रग्ज आणि दाऊदशी नाव जोडलं गेलेल्या वादग्रस्त ममताला एवढं मोठं पद का दिलं? असे अनेक प्रश्न ममतानं घेतलेल्या संन्यासावर उपस्थित करण्यात आलेत. बॉलिवूडमध्ये असताना ममता कुलकर्णी सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं वादात होतीच. तिनं अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. नंतर तिचं नाव थेट एका ड्रग्ज रॅकेटशी जोडलं गेलं आणि पुन्हा ती चर्चेत आली होती. मात्र मधल्या दशकभरात ममता पूर्णपणे गायब होती. एकेकाळी तोकड्या कपड्यांमध्ये डान्स करून चाहत्यांना घायाळ करणारी ममता दीर्घकाळानंतर अवतरली ती थेट भगव्या वस्त्रांमधील श्री यमाई ममता नंदगिरी म्हणूनच. त्यागाची भावना घेऊन वादांपासून दूर जाण्यासाठी ममतानं संन्यास घेतला खरा, मात्र वाद काही तिचा त्याग करायला तयार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर महाकुंभ मेळ्यात नागा पुरुषांसोबतच महिलांचे देखील दीक्षा विधी होत आहेत. मात्र महिलांसाठी नागा संन्यासी बनण्याची ही प्रक्रिया अवघड असते. महिलेला ब्रह्मचर्य व्रत हे 10 ते 15 वर्ष पाळावं लागतं. महिलेच्या कौटुंबिक आणि सांसारिक जीवनाची कसून तपासणी केली जाते. गुरुला आपली क्षमता आणि ईश्वराप्रती समर्पण सिद्ध करावं लागतं. तर जेव्हा आखाड्याच्या गुरुचा या सर्व गोष्टींवर विश्वास असतो तेव्हाच ते त्याला दीक्षा देण्यास तयार होतात. स्त्री नागा साधूंना जिवंतपणे स्वतःचं पिंडदान आणि मुंडन देखील करावं लागतं. तर दीक्षा घेतल्यानंतर स्त्री संन्यासीला सांसारिक वस्त्रांचा त्याग देखील करावा लागतो. तर नागा साध्वी बनण्याची अवघड प्रक्रिया नेमकी कशी असते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर महिलेला 10 ते 15 वर्ष ब्रह्मचर्य व्रत पाळावं लागतं. महिलेच्या कौटुंबिक आणि सांसारिक जीवनाची कसून तपासणी केली जाते. गुरुला आपली क्षमता आणि ईश्वराप्रती समर्पण सिद्ध करावं लागतं. दीक्षा घेण्याआधी सांसारिक जीवनात परतण्याविषयी 3 वेळा विचारणा केली जाते. जिवंतपणी स्वतःचं पिंडदान आणि मुंडन करावं लागतं. तर आपण पाहतोय आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो. नागा साध्वी नेमकी कोण आहे आपण पाहतोय. नागा साध्वींना अवधूतांनी किंवा माई म्हणतात. जुना आखाड्यामध्ये नागा साध्वींची संख्या हजारोंच्या घरात. जुना आखाड्यात नागा साध्वींची संख्या ही हजारोंच्या घरात असल्याचं आपण पाहतोय. तर शाही स्नानाच्या दिवशी पालखीतून प्रवास करतात.
तर प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातील आणखी एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. कुंभमेळ्यातील एका भंडाऱ्यामध्ये जेवण करणारी ही व्यक्ती हॅरी पॉटर म्हणजेच डॅनियल रेडक्लिफ असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र ती व्यक्ती डॅनियल रेडक्लिफ नसून महाकुंभामध्ये सहभागी झालेला एक सर्वसाधारण भक्त आहे. महाकुंभ मेळा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर महाकुंभ मेळ्यात सध्या साधू संत, साध्वी आणि संन्यास अशी बरीच चर्चा रंगते. कोणी काट्यावर झोपतंय, तर कोणी IITian आहे, तर कोणी साध्वी बनून प्रसिद्ध होत आहे. मात्र याच कुंभमेळ्यामध्ये साधूंमध्ये एक वर्ग असाही आहे ज्याची सामान्य माणसाला काहीशी भीती वाटते. साधूंच्या या वर्गाला अघोरी संप्रदाय म्हणून ओळखलं जातं. अघोरी कसे बनतात पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. अघोरींच्या प्रवासाची इनसाइड स्टोरी. अघोरी साधू म्हणजे नेमकं कोण? नागा आणि अघोरींमध्ये काय फरक? घोर म्हणजे भीती. अघोरी म्हणजे असा मनुष्य की ज्याला कशाचीही भीती वाटत नाही. अघोरी साधू म्हटलं की डोळ्यांसमोर जटा असलेले, अंगाला भस्म फासलेले, गळ्यात मानवी कवट्यांच्या माळा घालणारे साधू येतात. या रूपामुळे देखील अनेकदा त्यांची भीती वाटते. मात्र त्यांच्या अघोरी या नावाचा अर्थ यापेक्षा अगदीच भिन्न आहे. सरळ मार्गी असणारा, भीतीदायक नसलेला, कोणताही भेदभाव न करणारा असा याचा खरा अर्थ. बहुतांश लोक हे अघोरी आणि नागा साधू या दोघांमध्ये गोंधळतात. अनेकांना ते सारखेच वाटतात. मात्र ते दोघेही वेगळे आहेत. त्यांची शिक्षा आणि परीक्षा तसंच राहणीमान सर्वच वेगळे आहे. दोघांमध्ये काय फरक आहे पाहूया. अघोरी आणि नागा हे साधू दोन्ही महादेवाचे भक्त असतात. अघोरी स्मशानात राहतात. अघोरी विद्या प्राप्त होण्यासाठी तंत्रमंत्रांची साधना करतात. नागा साधू शाकाहारी असतात. नागा साधू कधीच अंगावर कपडे घालत नाही. अघोरी पंथात कोणतीही सक्ती नसते. अघोरी 3 प्रकारची तंत्र साधना करतात: शिवसाधना, स्मशान साधना आणि शवसाधना. नागा साधू केवळ शिवसाधना करतात. खरे अघोरी कुणाकडूनही पैसे घेत नाहीत. अघोरी संप्रदाय मानणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे. अघोरी रीतीचे योग्य पद्धतीनं पालन करणारे खूपच कमी लोक आहेत. त्यातही अघोरी बनण्यासाठी काही टप्पे असतात. अघोरी बनण्यासाठी एका गुरुची गरज असते. गुरूंकडून बीजमंत्र मिळणं हे आवश्यक. गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं पालन आवश्यक. गुरु शिष्याच्या हाताला, गळ्यात आणि कमरेला काळा धागा बांधतात. शिष्याला अघोर साधनेच्या काही नियमांची ओळख करून देतात. महादेवाचं साक्षात दर्शन करून मोक्ष प्राप्ती हेच अघोरीचं एकमेव ध्येय असतं. अघोरींकडून संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला जातो. सामान्यपणे समाजानं नाकारलेल्या गोष्टींचा स्वीकार अघोरी साधू करतात. अघोरींचं वास्तव्य स्मशानात असतं. मानवी मृतदेहाच्या मांसाचं भक्षण, कवटीचा वापर पात्राप्रमाणे करून त्यातून ते अन्नग्रहण करतात. अघोरी साधू हे मान, अपमान, मोह, माया, मत्सर, काम, ईर्षा, प्रेम, द्वेष या सगळ्या भावनांच्या पलीकडे गेलेले असतात. एकूणच काय तर ते वैरागी असतात. महादेवांप्रमाणेच स्मशानातील भस्म ते शरीराला फासतात. यंदाचा कुंभमेळा हा अनेक अर्थांनी खास आहे. कुठे मॉडेल साध्वी तर कुठे अभिनेत्रीला दीक्षा दिल्यानं वाद उफाळतायत. मात्र या सगळ्यात मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहून अघोरी साधू साधनेत लीन असल्याचंही दिसतं. भारतीय संस्कृतीचं हेच वैविध्य आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.